नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय आनंदी या मालिकेचा आजचा म्हणजेच 21 तारखेचा इंटरेस्टिंग आणि धमाकेदार एपिसोड. एपिसोड शेवटपर्यंत बघा हां. तर इकडे नागपंचमीची पूजा चालू आहे. गुरुजी पूजा सांगतायत व्यवस्थित आणि मग त्याच्यानंतर इथे युगंधर जे काही विधी आहेत ते करतोय पूजेचे. तर इकडे आनंदी पेटीमध्ये तशीच बंदिस्त आहे. तोंडाला अजून सुद्धा रुमाल आहे तिच्या आणि विद्याधर तिथेच पेटीजवळ बसून राहिलेला आहे. आता आनंदीच त्या पेटीमध्ये आहे हे युगंधरला कधी कळतंय हे बघत राहणं मात्र इंटरेस्टिंग ठरणार आहे बरं का. कारण खूप साऱ्या घटना घडणार आहेत त्याच्यामध्ये. त्यामुळे एपिसोड शेवटपर्यंत बघत राहा. तर प्रेक्षकांनो, आनंदीला आता हळू शुद्ध यायला लागली आहे. तिच्या हातातलं जे काही दोरी आहे ती हळू ती सोडायचा प्रयत्न करते आणि विद्याधरला याची जाणीव झालेली आहे की आनंदी आता शुद्धीवर आली आहे. ती पेटी हलतीये. त्यामुळे विद्याधर जाम घाबरलाय बरं का आता आणि तो असा पेटीला मध्येच हळूच धरतोय. घरातल्या सगळ्यांकडे बघतोय. आता पुढे काय घडतंय ते बघूया आपण. तोपर्यंत ना इथे गारुडी येतोय नागाला घेऊन. "नमस्कार मालक साहेब" वगैरे म्हणतो आणि "सगळं आणलं ना व्यवस्थित?" असं म्हणून विचारतात युगंधर. तर प्रेक्षकांना आता तो व्यवस्थित तिथे जिथे ठेवायची जागा असते त्यांची नेहमीची पूजेची, तिथे ते नागदेवता तिथे ठेवलेली आहे बरं का, गाठोडं उघडून ती अशी तिथं ठेवलेली आहे त्यांनी. आता पुढे काय घडतंय बघूया आपण. कधी समोर येतोय तो नाग ते. तर इकडे गुरुजी मंत्र म्हणत असतात. "ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हर हर महादेव, हर हर महादेव, हर 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 महादेव. ओम सर्पराजाय नमः, ओम सर्पराजाय नमः." असं सगळं म्हणतायत आणि युगंधर इथे जसं गुरुजी सांगतायत तशी इथे पूजा करतोय. पिंडीवर पाणी वाहतोय शंकराच्या, बेल वाहतो. अशी सगळी छान अशी विधिवत पूजा चालू आहे. पिंडी खूप छान सजवलेली दिसतीये आणि इकडे मात्र आनंदीची तळमळ चाललेली आहे पेटीमध्ये. आता पुढे एवढ्यात ती लोकं जी घेऊन गेलेली असतात, ती पेटी ठेवायला आलेली असतात, ती 2-2 लोकं ना इथे येऊन उभी राहिलेत. आता त्यांना ती पेटी घराबाहेर न्यायची आहे, पण जमते का नाही ते बघूया आपण. तर आता ती गुंड म्हणत असतात, "काहीही करून घराच्या बाहेर ती संदूक काढायला पाहिजे. हो बाबा, नाहीतर जरा पण आता उशीर व्हायला नको, नाहीतर ती शलाका मॅडम आणि विद्याधर साहेब आपल्याला जिवंतच गाडतील." असं या दोघांची इथे चर्चा चालू आहे. "चल," असं म्हणत दोघं जण येतात बरं का. दोघं घरात येतात त्यावेळेला त्यांच्या चेहऱ्यावर काहीही नसतं लावलेलं. विद्याधरचं लक्ष जातंय आता ह्या दोघांकडे. पण तोपर्यंत ना पृथ्वी पण बघतोय त्यांच्याकडे. तेव्हा ती लोकं ना काय करतात, पृथ्वीनं बघितल्यानंतर ना ते मास्क जो काही येतो आपल्या तोंडावर लावतात. विद्याधर म्हणतो इकडे मनातल्या मनात, "आली दोघं एकदाची ही. आता ही पेटी आणि ही आनंदी लवकरात लवकर बाहेर जाऊ देत." तर "सर" असं म्हणत ती दोघं खुणावतात. तोपर्यंत प्रेक्षकांनो आता इकडे थांब असं चाललंय या दोघांचं नजरेनंच चाललंय बोलणं. पृथ्वीनं बघितल्यानंतर ह्यांनी इथे मास्क वगैरे लावलेला आहे आणि आता शिल्पात्याचं सुद्धा या दोघांकडे लक्ष जातंय. ही कोण आहे ते शिल्पात्याला पण समजत नाही. त्यामुळे शिल्पात्या या दोघांकडे इथे बोलायला येते कारण मास्क लावून आलेले आहेत त्याच्यामुळे भीती वाटते ना. त्यामुळे शिल्पात्या एकदम धावत पुढे येते आणि विद्याधर खुणेनं काय सांगत असतो त्यांना, "ती पेटी घेऊन जा, पेटी घेऊन जा, इकडे ये, इकडे ये." पण शिल्पात्या आडवी जाते आणि म्हणते, "1 मिनिट, कोण आहात तुम्ही?" तर "मॅडम आम्ही डिलिव्हरीवाले आहोत," असं ते सांगतात. तर शिल्पात्या म्हणते, "कसली डिलिव्हरी?" तर ते दोघं सांगतात, "मगाशी चुकून ना ती पेटी तुमच्या या ॲड्रेसवर डिलिव्हर झाली होती, ती घ्यायला आलोय." तर शिल्पात्या म्हणते, "पण आता घरामध्ये पूजा चालू आहे." तर "मॅडम आम्ही एका साइडनं गेलो ना तर कुणाला त्रास होणार नाही." तर शिल्पात्या म्हणते, "आम्हाला त्रास होणार. पूजा चालू आहे सांगितलं ना तुम्हाला. ही तुमची चूक आहे की तुम्ही चुकीच्या ॲड्रेसवर इथे डिलिव्हरी दिलीत. आता तिथं बाहेर जाऊन थांबा." तर "ठीक आहे मॅडम," असं ती दोघं म्हणतात आणि बाहेर जाऊन उभं राहतात बरं का. म्हणजे शिल्पात्यानं पहिलं यांना बाहेर काढलंय. तर विद्याधरचं बघा कसं चाललंय इकडे आणि ही आनंदी शुद्धीवर आली वाटतं. आता मी काय करू? असं त्याच्या मनातल्या मनात म्हणणं चाललंय. आता विद्याधरला जाम टेन्शन आलेलं आहे. आनंदी तर इथे हळू शुद्धीवर येते. ती जोरजोरात पेटी हलवते अशी आणि विद्याधर मात्र विचारात पडलेला आहे, की आता करायचं काय? कारण लोकं बाहेर आलेली आहेत. पेटी बाहेर कशी काढायची? हा प्रश्न पडलाय. तर प्रेक्षकांना आता आता आपल्याला आरतीला सुरुवात करायची आहे असं गुरुजी म्हणतात. तर सगळेजण इथे आरतीला उभं राहतात बरं का आता आणि हा विद्याधर काय करतो बघा, आता त्या पेटीचा आवाज येऊ दे नको किंवा आनंदी आतनं मारतीये तो आवाज येऊ दे नको म्हणून हा विद्याधर काय करतो, आरती सुरू झाली की 3ऱ्या सेकंदाला उभा राहतो आणि जोरात तिथली ना घंटी आहे ती वाजवायला सुरू करतो आणि एवढ्या जोरात वाजवतो की युगंधरला संशय येतोय आणि युगंधर त्याच्याकडे बघायला लागतो आणि आता आरती सुरू झाली हां, तर एक काम करतो असं म्हणतो जोरजोरात घंटी वाजवतो म्हणजे आनंदीचा आवाज येणार नाही कुणाला हिचा असं त्याच्या मनामध्ये विचार आलाय. त्यामुळे तसं त्याने वागायला सुरुवात केलेली आहे. छान आरती रंगात आलेली आहे. पण इथे विद्याधरची जी काही घंटा वाजवणं प्रकार आहे ना, तो मात्र सगळ्यांनाच इथे मध्येच खटकतोय. मितालीला जरासं वेगळंच वाटतं त्यामुळे ती म्हणजे लहान मुलं कशी एकदम उठून वाजवायला चालू करतात, तशा प्रकारे चालू झालं आणि जेवढ्या जोरजोरात हा
विद्याधर घंटा वाजवतोय ना, तेवढ्या जोरजोरात इकडे आनंदी इकडे हालतीये जोरजोरात आणि पाय वगैरे मारतीये. म्हणजे जसा घंटेचा आवाज येतोय जास्त, तसं इकडे आनंदी जोरजोरात इथे पाय मारते आणि युगंधरमध्येच ना विद्याधरकडे बघतोय, तर विद्याधर संशयाने युगंधरकडे बघतोय. आता नेमकं कधी आनंदी बाहेर येते बघूया आपण. सगळेजण आरतीमध्ये दंग राहिलेत, तर विद्याधरचं मध्ये-मध्ये लक्ष मात्र त्या पेटीमध्ये आहे आणि त्यामुळे तो जोरजोरात इथे घंटा वाजवतोय. घरातली बाकी सगळी जण छान आरतीमध्ये तल्लीन झालेले आहेत. पृथ्वी, धनश्री, मिताली, प्रांजल, माई, बापू सगळे आरतीमध्ये तल्लीन झालेले आहेत. आणि आता प्रेक्षकांनो पुढे बघा तेवढ्यात काय घडणार आहे. युगंधर जेव्हा आरती इथे ओवाळतोय, तेवढ्यात तिथे प्रेक्षकांनो शिर्के आणि आरती सुद्धा येऊन उभे राहिलेले आहेत. आणि शिर्केंना इकडे युगंधर नजरेनंच विचारतो, की "काय झालं?" तरी ते युगंधर सांगतो शिर्के सांगतात, की "नाही आनंदी मिळालेली नाही," असं नजरेनंच सांगतात. आणि त्याच्यामुळे इथे युगंधर परत शंकराला मनोभावे प्रार्थना करतो, मनातल्या मनात प्रार्थना करतो. आणि म्हणतो, "महादेवा, तुझ्या पूजेचा सोहळा आहे आत्ता चालू आहे आणि या घराची सून संकटात आहे. आज जर तू तिचं रक्षण केलं नाहीस ना, तर लक्षात ठेव आज नंतर मी तुझी पूजा कधीच करणार नाही." असं युगंधर इथे अल्टिमेटमच देतो बरं का देवाला. आणि तिकडे आनंदी परत इथे शुद्धीवर येते, परत बेशुद्ध होते. असं सगळं चाललेलं आहे. कारण तिची धडपड भरपूर चालली होती असते हालायची. पण बंदिस्त पेटी, त्याच्यात आधीचा क्लोरोफॉर्म लावलेला असतं, ते बेशुद्ध असते. त्यामुळे ती पटकन इथे शुद्धीवर येत नाही. तर प्रेक्षकांना आरती सुद्धा मनोभावे प्रार्थना करत असते देवाला, की म्हणजे आनंदी सापडू दे असं यत शिर्केंची आणि इकडे आरतीची प्रार्थना चालू आहे. विद्याधर अगदी त्या पेटीच्या जवळनं आणि असं लांबनं घंटा जोरजोरात वाजवतो आणि अशा पद्धतीनं आरती झालेली आहे. हर हर महादेव असं म्हणून सगळे प्रार्थना करतात, गजर करतात. पार्वती पते हर हर महादेव असं म्हणत पूजा आता संपन्न झालेली आहे बरं का प्रेक्षकांनो. आता इथून पुढे खरी मजा आहे. त्यामुळे एपिसोड बघत राहा. सगळ्यांनी छान मनोभावे नमस्कार केलाय. छान अशी पूजा संपन्न झाली. आता शिल्पाताई म्हणते, "आज नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेचं दर्शन करूया का आपण?" तर युगंधर आणि बाकी सगळे होकारार्थी मान डोलावतात. आणि आता शिल्पात्यांनी त्या गारुडीला सांगितले, की तुम्ही नागदेवतेला समोर घेऊन या. धनश्री तिथे टेबल पुढे आणून ठेवते आणि आता मजा बघा पुढे काय होते ते. तेवढ्यात नाही ते विद्याधर सांगतोय त्या लोकांना, की तुम्ही ती पेटी घेऊन जावा आता हळूच तिकडे सरकून घेऊन जा. असं खूण करतो. तर इथे गारुडी आता येऊन उभा राहिलाय आणि नागदेवतेचं दर्शन करण्यासाठी इथे नागाला आणून ठेवलेलं आहे बरं का. सगळेजण डोळ्यात पाणी आणून असं नागदेवतेचं दर्शन घेण्यासाठी उभे असतात. तर प्रेक्षकांना आता गारुडी जो काही येतो आधी त्या त्या पेटीला नमस्कार करतो आणि मग त्याच्यानंतर ती पेटी हळू-हळू उघडतो कारण त्याच्यातनं नाग एकदम बाहेर येईल ना. पण जेव्हा ती पेटी उघडून बाजूला ठेवतो, ते वरचं टोपण काढून ठेवतो, तर त्याच्यामध्ये इथे नाग नाहीये आणि सगळे असे दचकून बघत असतात, की हा काय प्रकार झाला? कारण त्याच्यातनं नागच बाहेर येत नाही. तो आता गारुडी असा ना घाबरतोय बरं का एकदम आणि म्हणतो, "अनर्थ झाला, अनर्थ झाला, अनर्थ झाला." असं तो गारुडी ना ओरडायला सुरू करतो बघा जोरजोरात. "अनर्थ, अनर्थ, फार मोठा अनर्थ." तर युगंधर विचारतो, "अहो, काय झालं तरी काय नक्की?" तर गारुडी म्हणतो तो, की "अहो, अहो इथे ना नाग होता आता आणि या टोपलीत नाग होता आता नाहीये." असं एकदम म्हणतो आणि प्रेक्षकांना आता सगळेजण बघतायत बरं का त्या टोपलीकडे आणि परत प्रश्न पडलाय, की आता नाग गेला कुठे टोपलीत नाहीये ते. बापू विचारतात, "अरे पण तो गेला कुठे?" आणि आता सगळेजण ना इकडे-तिकडे बघायला चालू करतात, की कुठून आपल्या पायात चुकून आला का? किंवा इकडनं आला का? तिकडनं आला का? असं म्हणून सगळे इकडे-तिकडे माना हलवतात. सगळेजण जरा कमी घाबरले. तिकडे-तिकडे प्रचंड बघतायत. अगदी युगंधर सुद्धा इकडे-तिकडे बघतोय. मिताली सुद्धा म्हणते आणि प्रेक्षकांनो तेवढ्यात काय होतंय बघा, त्या संदुकीजवळ ती दोघं जण गुंड जाणार. तेवढ्यात तो सर्प नागदेवता जी काही आहे ती त्या पेटीवरच जाऊन बसतीये आणि आता विद्याधरचा त्यामुळे झाला पचका. आता ती पेटी तर उचलून न्यायची होती, पण ती काही नेऊ शकली नाहीत आणि ती पेटीवर असा तो फणा काढून बसतो बरं का जाऊन तिथे अगदी व्यवस्थित असा. आता पुढे काय घडणार? कारण कसं तो बाहेर काढणार पेटी बघत राहूया. युगंधर त्या सापाकडे बघतच राहिलाय. अगदी असा नागदेवता फणा काढून बसलेली आहे बरं का. तो गारुडी सुद्धा तिथे जाऊन उभा राहिलाय, की आता नागदेवतेला पकडून ठेवायचं. तर विद्याधर असा ना आणि ती दोघं गुंड. त्यामुळे ती अशी उभी राहिली त्याच्यासमोर. मिताली तर घाबरली. आश्चर्य वाटतंय तिला एकदम, की पेटीवर कसा काय येऊन बसला आणि आता पुढे बघा कसं-कसं घडतंय ते. तर "अरे पकडा त्याला, अरे पकडा त्याला" असं म्हणून गलका सुरू होतो. विद्याधर असा पुढे जातो, पण तो हात उगारतो त्याच्यामुळे तो फणा काढतो. तर धनश्री म्हणते, "ओ, ओ, अहो, अहो तुम्ही थांबा तिथंच काय करू नका त्याला." आणि विद्याधर घंटा वाजवून असं त्याला मारायचा प्रयत्न करत असतो. तर "अरे काका तू मागे हो" असं प्रांजल म्हणतो.
"अरे काका मागे ये." पृथ्वी पण म्हणतो, "मागे ये." "ते विद्याधर, विद्याधर जरा सांभाळून मागे ये तू." असं सगळे गोंधळ करत असतात. कारण तो असं घंटी उगारतो तसं हा नाग ना फणा काढत असतो, एकदम पुढे येत असतो आणि गारुडी बघा तो तिथेच उभा आहे. आणि आता प्रेक्षकांनो सगळेजण त्या विद्याधरकडे आणि त्या सापाकडे आणि बघत आहेत. जेव्हा विद्याधर त्या सापाला पकडायला किंवा धरायला जातोय, तेवढ्या वेळेला इकडे तो साप त्याच्या अंगावर येतोय. त्यामुळे धनश्री म्हणते, "अहो तुम्ही आता काय करताय? तुम्ही थांबा तिकडेच, पुढे जाऊ नका." शिर्के सुद्धा आता सांगतात, "अहो विद्याधर थांबा तुम्ही, जाऊ नका पकडायला." तर आता, "ए गारुड्या काय करायलास तू? अरे हा साप उचल तुझा." असं विद्याधरना ओरडतो आणि म्हणतो, "अरे त्याला धर." तर लगेच गारुडी म्हणतो, "हो साहेब, साहेब बघतो मी. थांबा, थांबा बघतो." तर आता प्रेक्षकांनो गारुडी सुद्धा तो इकडे धरायला पुढे येतोय बरं का त्या सापाला आणि तो धरणार तेवढ्यात ना तो नाग फुत्कारत असा त्या गारुड्याच्या सुद्धा अंगावर जातोय आणि तो गारुडी दचकतोय त्याच्यामुळे आणि तो पडत असणार. तेवढ्यात विद्याधर म्हणतो, की "अरे थांब, हळू सावकाश सांभाळ." परत एकदा तो गारुडी प्रयत्न करायला जातो त्या नागदेवतेला धरायचं, पण परत सुद्धा तो धरू देत नाही. तर गारुडी म्हणतो, "अहो पण साहेब मलाच कळत नाहीये हा म्हणजे नेहमी शांत असतो आणि आजच असा का करतोय काय माहिती असं इकडे गारुडी म्हणतो आणि म्हणतो मला सुद्धा तो जवळ येऊ देत नाहीये. तर विद्याधर म्हणतो अरे कसला गारुडी आहेस तू हो बाजूला. आणि आता प्रेक्षकांनो बघा विद्याधर त्या गारुड्याला सुद्धा अक्कल शिकवायला निघालाय ओरडतोय तो आणि आता विद्याधर म्हणतो ए पोरानो तुम्ही एक काम करा याचं ना थोडं लक्ष असं विचलित करा आणि मी काठीनं त्याला बाजूला करतो असं हा विद्याधर म्हणतोय बघा आणि म्हणतोय ताई तुझी काठी कुठे आहे तरी ती तिथे आहे पटकन असं सगळं चालू आहे बरं का इथे शिल्पा आत्या सांगते तर धनश्री म्हणते अहो जरा सांभाळून हा विद्याधर आता काठी घेऊन आलाय बरं का बघतो हा आता याला मी असं म्हणत काठीनं अशी जोरात फिरवत ना त्या नागाच्या समोर आणतोय बरं का तेवढ्या वेळेला नाग इथे प्रतिकार करतोय आणि जोरात असं म्हणजे अंगावर येतोय ते गुंड सुद्धा दोघं जण घाबरलेत आता जितक्या वेळेला म्हणजे अगदी 4-5 वेळेला तरी विद्याधरने त्या काठीनं त्या नागाला हे करायचा प्रयत्न केलाय तितक्या वेळा तो नाग इकडे फुत्कारत पुढे येतोय आणि त्यामुळे विद्याधर त्या नागाला धरू शकत नाही तो म्हणतो आईला ह्यो साप ना मलाच डसायला लागलाय आता काय करूया असा प्रश्न पडलाय बरं का या विद्याधरला तर आता प्रांजल जा सर्पमित्राला फोन कर आणि पटकन ये असं म्हणून सांग तोच काहीतरी करू शकतो असं म्हणत आता इथे शिल्पात्या सांगते तर आता लांब राहा असं म्हणत सगळ्यांना आता लांब राहायला सांगते बरं का धनश्री आणि शिल्पात्या तर माई मात्र नमस्कार करून असं म्हणतात एकदम तोपर्यंत युगंधर म्हणतो नागपंचमी आहे आज आणि देवासमोर कुठलाही अनर्थ घडणार नाही असं म्हणतो आणि त्यानं तो हा नाग जो काही आहे तो कुणाला पण इजा करणार नाही असं युगंधर म्हणतो तर इथे ना मालक साहेब पण असं म्हण इथे शिर्के म्हणतात आता माई सांगतायत नागपंचमीच्या दिवशी नाग येणं हा दैवी संकट आहे तर राहो पण भाऊजी पण त्याला पकडणार कोण असा प्रश्न इथे धनश्री विचारते तर इकडे युगंधर म्हणतो की आता मी पकडणार आणि सगळेजण काय असं म्हणत युगंधरकडे बघतात युगंधर एक पाऊल निश्चयानं असा पुढे येतो पण त्याची जी शांत मुद्रा आहे ना ती शांत मुद्रा मात्र भारावते बरं का आपल्याला शांतपणाने येऊन इथे नागाच्या समोर उभा राहतो युगंधर आणि बाजूला ना शंकराचा मंत्र लागलाय एक नंबर वातावरण झाले बरं का तो सर्प असा की नाही म्हणजे नाग हलतोय भरपूर जास्त असा युगंधर असा बघत राहतोय त्या नागदेवतेकडे आणि नागदेवता जरा फुत्कारतीये जरा मागे येते असं करते तर नाग पेटीवर येऊन बसलाय की हा निव्वळ योगायोग आहे की महादेव म्हणजे आपल्याला काहीतरी सांगतायत का असं इथे युगंधरच्या मनामध्ये विचार चाललाय माई बापू म्हणतायत युगंधर तू सावकाश थांब पण योगायोग आहे का महादेवांचा काहीतरी संदेश आहे यातून असं इकडे म्हणणं युगंधरच्या डोक्यात चालू आहे त्यामुळे तो असा हात जोडतो शांतपणाने प्रार्थना करतो त्यामुळे होतंय काय ज्या वेळेला नागाला हात जोडला जातो त्यावेळेला तो फुत्कारणारा नाग ना असा शांत होतो म्हणजे एकदम शांत असं म्हणजे थंड होतो बरं का फुत्काराचं बंद होतो आणि युगंधर छान असा नमस्कार करून ना काय करतो बघा डायरेक्ट आपला हात असा हळूहळू ना पुढे जातो तिथे घेऊन आणि तो नागदेवता त्या युगंधरच्या हातावर इथे चढते बरं का म्हणजे युगंधरने त्या नागाला धरलं अक्षरशः पकडलं व्यवस्थित असं आता जरा कमी चावण्याची पण शक्यता होती पण तसं होत नाही कारण ह्याने आधी शांततेपूर्वक नमस्कार केलेला आहे त्यांना आणि तो साप स्वतःहून युगंधरच्या हातावर चढतो इथे हात त्याने पुढे केल्यानंतर आणि वेटोळ स्वतः घालतो तो नाग अगं बाई 2 मिनिटासाठी काटा आला बरं का हा क्षण बघताना म्हणजे कसं वेटोळं
घातले बघा त्या नागाने अगदी युगंधरच्या हाताला अगदी असं घट्ट पकडून बसतात ना, तशा पद्धतीनं घट्ट पकडून बसलाय हा आणि पार हा कोपऱ्यापर्यंत जाऊन म्हणजे जाऊन बसलाय बरं का. ही सगळी जण ना अजब करून ना युगंधरकडे बघत असतात. कसं धरलंय ते. शिर्के म्हणत असतात, "अहो मालक साहेब थांबा" असं म्हणून म्हणजे बाकीच्यांचं चाललेलं आहे. इकडे शिल्पा त्या अशी आश्चर्याने बघतीये, तर प्रेक्षकांकडे माई आणि बापू असं ना नमस्कार करून उभे राहिलेत आणि बाजूला हर हर महादेवचा जे काही टोन लागले ना, ती अशी म्हणजे वातावरण वेगळंच करून जाते. सगळेजण नमस्कार करून उभे आहेत. हर हर महादेवचा गजर सुरू झाला आता. हर हर महादेव शिर्के जोरजोरात ओरडायला चालू करतात. कारण नागाने त्या म्हणजे काय करू नये म्हणून हर हर महादेवचा जप करतात. आता गारुड्याच्या जवळ इथे युगंधर येऊन उभा राहतो आणि शंकराच्या पिंडीजवळ पण येऊन उभा राहतो इथे. गुरुजी सुद्धा हर हर महादेवचा जप करतायत आणि प्रेक्षकांनो युगंधर काय करतो, त्याच्या पेटीमध्ये ना इकडे नागाला आणून सोडतो. त्या पेटीच्या समोर आणून उभं केल्यानंतर नाग स्वतःहून इथे युगंधरच्या हातातून खाली उतरतो आणि त्या पेटीमध्ये बंदिस्त होतो. युगंधर परत त्या नागदेवतेला नमस्कार करतो इथे आणि म्हणतो, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवायचा जप करतो आणि ती पेटी व्यवस्थित तिथे बंद करतो युगंधर. अशा पद्धतीने युगंधरने त्या नागदेवतेला धरलेला आहे. गारुडी आता तो नाग घेतो आणि निघून जातो. तर प्रेक्षकांनो आता बघा तेवढ्या त्या विद्याधरच्या भानावर येतो विद्याधर आणि त्याला समजतं की आपल्याला काय करायचंय ते. त्यामुळे विद्याधर म्हणतो, "ए ए बघत काय बसलाय? चला चला पेटी घेऊन जा" असं म्हणत त्या गुंडांना ना पेटी घेऊन जायला इथे आदेश देत असतो. आणि प्रेक्षकांनो तेवढ्यात इथे ना विद्याधरनं पेटी घेऊन जा असं सांगितल्यानंतर ना युगंधरला काही गोष्टी आठवतात. त्या अशा की तो नाग त्या पेटीवरच येऊन बसलेला आणि तो कुणालाच त्याच्या जवळ करू देत नव्हता. म्हणजे विद्याधरला पण नाही, त्या गारुड्याला सुद्धा नाही. हे सगळे जे काही घडलेले प्रसंग आहेत ते युगंधरला इथे सारखे-सारखे आठवतायत आणि ते जेव्हा युगंधर स्वतः येऊन उभा राहिला तेव्हा कसा नाग शांत झाला आणि कसं तो स्वतः समर्पण झाला हे त्याला आठवतंय आणि माईंचं म्हणणं आठवतंय की नागपंचमीला नाग येणं हा दैवी संकेत आहे आणि मग दैवी संकेत ही वाक्य ऐकल्यानंतर, हे शब्द ऐकल्यानंतर युगंधर एकदम असं भानावर येतो आणि दैवी संकेत आणि मग तोपर्यंत थांब रे असं म्हणतो बरं का त्या पेटी उचलणाऱ्या माणसांना आणि तिथंच थांबायला सांगतो कारण ती पेटी बाहेर घेऊन जात असतात. आता युगंधर बघा कसा सांगतो थांब रे म्हटल्यानंतर विद्याधरचं आता पाणी पळाले बरं का तोंडचं. तो घाबरलाय भरपूर असा. आता त्याला तर टेन्शन आलं की ह्याच्यात आनंदी आहे हे समजणार वाटतं असं वाटतंय त्याला आणि त्यामुळे आता युगंधर हळूहळू त्या पेटीच्या समोर येऊन उभा राहतो आणि त्या गुंडांना तिथंच थांबायला सांगतोय. एकदा विद्याधरकडे, त्या 2 गुंडांकडे आणि त्या पेटीकडे एकदा बघतो आणि विचारतो, "काय आहे या पेटीमध्ये?" आणि तो नाग या पेटीवरच का आला? आणि ही पेटी माझ्या घरची नाहीये, तर ही पेटी इथे कशी आली? असे सगळे प्रश्न युगंधरने विचारलेत आणि आता विद्याधरचं तत-पप व्हायला सुरू झाले. बाकी सगळ्यांना पण प्रश्न पडलेला आहे, की ह्या पेटीमध्ये काय असेल? आणि पेटी तर आपल्या घरची नाही आणि ते कशी काय आली? तर काय आहे का या पेटीमध्ये? असं म्हणून तो परत जोराने विचारतो. तर तो गुंड सांगतो, "सर हे पार्सल ना चुकून तुमच्या ॲड्रेसवर आलंय आणि आम्ही ते परत न्यायला आलोय." असं सांगतो. तर विद्याधर जरा घाबरतो. तर आता युगंधर सांगतो, की "उघडून दाखव जरा त्या पेटीमध्ये काय आहे ते." त्यामुळे आता विद्याधर म्हणतो, "द द द द द दादा, अरे ती कशाला पेटी उघडायला लागलास तू? मला की नाही ही माणसं ना जरा बदमाश दिसायला लागलायत. तोंडाला फडकी बांधून आल्यात त्याने आणि याच्यात काहीतरी 2 नंबरचा माल असणार. तर कशाला आपल्याला ही बॅग घरात पाहिजे आपल्या? जाऊ दे की हे झाला रे घेऊन जावा रे." असं म्हणत विद्याधरना त्या दोघांना ओरडून सांगत असतो. तर युगंधर म्हणतो, "ते काय बी असू देत. मला ना या पेटीमध्ये काय आहे ते बघायचंच आहे. आणि तू का एवढा घाबरलास?" असा प्रश्न विद्याधरला विचारतोय. तर विद्याधर म्हणतोय, "मी? अरे छे छे! मी कुठे घाबरलोय. नाही, नाही. मी आपलं सहजच सगळ्यांच्या काळजीनं म्हणतोय." तर आता प्रेक्षकांनो विद्याधरची सगळ्यांची काळजी जी काही आहे खोटीची ती इथे दिसतीये. त्यामुळे शिर्के सुद्धा येऊन म्हणतात, "ओ विद्याधर, मालक साहेबांना ती पेटी बघायची आहे, तर बघू द्या की त्यासनी." तर विद्याधर म्हणतो, "ओ शिर्के जरा समजून घ्या की हो तुम्ही." असं म्हणत ना बाजू सावरायची प्रयत्न करत असतो. तर शेवटी आता प्रेक्षकांना युगंधर कुणाचंच ऐकायचं नाही आणि युगंधर पेटी उघडायला असा वळतो बरं का. तर इकडे विद्याधर चाललंय, "दादा, दादा अरे थांब. अरे, अरे उघडू नकोस." असं की नाही सांगत असतो विद्याधर पाठीमागनं. पण युगंधर इथे काहीही ऐकत नाही. युगंधर असा हळूच वागतो आणि प्रेक्षकांनो आत्ता बघा तो क्षण येणार आहे जेव्हा युगंधरने अशी पेटी उघडली तेव्हा त्याच्यामध्ये तळमळणारी आनंदी दिसते आणि युगंधरला फार मोठा धक्का बसतोय आणि विद्याधरला तर त्याच्याहून डबल धक्का बसतोय बरं का. आनंदीला तिथे त्या पेटीमध्ये बघितल्यानंतर इकडे युगंधर एकदम ओरडतो, "आनंदी" असं म्हणून आणि "आनंदी?
असा सगळ्यांना प्रश्न पडतो, की आनंदी इथे या पेटीमध्ये कशी आणि अशा अवस्थेत. त्यामुळे आता प्रत्येकाला धक्का बसलाय बघा. अगदी प्रत्येकाला धक्का बसलाय आनंदी असं म्हटल्यानंतर. आरती आणि इकडे सगळे असे एकदम चाट होतात. आरती तर धावत-धावतच येते आणि बघते, "आनंदी, आनंदी" सगळेजण असे धावत-धावत येतायत. "अरे, तुम्ही पळा, पळा, जा" असं म्हणत विद्याधर त्या दोघांना पाठवून देतो बरं का, गुंडांना. तर आरतीला सांगतो युगंधर, की तिचे पाय सोड असं म्हणून. तर आरती तिचे पाय वगैरे सोडते. माई-बापू पण इथे आनंदी, आनंदी असं म्हणत जप करतायत. तर इकडे मिताली म्हणते, "ही तर घर सोडून गेली होती ना?" असं म्हणते बरं का. आणि आता प्रेक्षकांनो आरतीला असं आनंदीला असं धरते आणि उठवते, उभं करते. "आनंदी अगं डोळे उघड." युगंधर पण तळमळतोय बरं का इथे. आता युगंधर आणि आरती दोघं जण मिळून इथे आनंदीला बाहेर काढतात आणि "लवकर पाणी घेऊन ये, साखरेचं पाणी घेऊन ये. शिर्के त्या गुंडांना सोडायचं नाही." असं म्हणत युगंधर इथे आदेश देतो आणि युगंधर स्वतः आनंदीला आपल्या असं म्हणजे उचलून घेतो हातावर आणि धावत-धावत जातोय बरं का रूममध्ये. आणि हे बघून पृथ्वीचे मात्र डोळे असे मोठे झालेले आहेत आणि बाकी मिताली आणि प्रांजलला मात्र समजत नाहीये, ही तर घर सोडून गेलेली इथे कशी आली? त्यामुळे आता प्रेक्षकांनो शिल्पा त्या अशी एकदम पुढ्यात येते. गुरुजींना नमस्कार करते आणि गुरुजींना म्हणते, "तुम्ही निघा," असं म्हणून सांगते. कारण घरातला आता प्रश्न आहेत ते काही घरातच सोडवायचे आहेत. शिल्पात्या पुढे जाणार तेवढ्यातनं प्रेक्षकांनो पृथ्वी इथे हाक मारतो आणि म्हणतो, "आत्या तू कुठे चालली आहेस?" असं विचारतो. तर शिल्पात्या म्हणते ते तिला बघायला. तर इथे पृथ्वी म्हणतो, "आपल्याला काय फरक पडतोय? चला आपण सगळेजण आपापल्या कामाला लागूया." तर शिल्पात्या म्हणते असे, "अरे पण युगंधर तिकडे गेलाय." तर इथे पृथ्वी म्हणतो, "आत्या तो मिस्टर निंबाळकरांचा प्रॉब्लेम आहे, आपला नाही. ऐकलं का तुम्ही?" असं म्हणत ना मितालीला आणि प्रांजलला विचारतो बरं का पृथ्वी आणि "ऐकलं ना तुम्ही? चला जाऊया." असं म्हणत सांगतो. तर प्रेक्षकांनो इकडे ना शिल्पात्यानं तिथेच थांबले. पृथ्वी असे म्हटल्यानंतर इकडे मिताली आणि प्रांजल दोघं जण त्यांच्या पाठीमागून जातात. तर माई येऊन म्हणतात, "अगं शिल्पा, तू काय त्या लहान मुलांच्या नादी लागतीयेस?" असं म्हणून शिल्पात्याला विचारतात प्रश्न. पण शिल्पात्या तिथे काही थांबत नाही. ती सुद्धा निघून जाते प्रेक्षकांनो मुलांच्या पाठीमागून. मिताली आणि प्रांजल सुद्धा विचार न करता क्षणभरासाठी तिकडनं निघून जातात. म्हणजे एक एक क्षण वाटतं त्यांना, की आपण आनंदीला बघायला जाऊया, पण ते तिथे थांबत नाहीत आणि निघून जातात. तर माई म्हणतात, "बघितलत का? काय चाललंय काय? आनंदीची ही अशी अवस्था आणि ही खुशाल निघून गेलेत सगळे." तर बापू पण म्हणतात, "हो गं, हे आपल्या समिधाचे संस्कार नाहीयेत," असं सांगतात तिथे आणि म्हणतात, "अगं पण ती शिर्के तो एकटा पडलाय तिथे, चल आपण त्याला मदत करूया." सगळे निघून गेल्यानंतर इकडे ना विद्याधर म्हणतोय, "च्या हातात आलेल्या खेळाचा ना सगळा बट्ट्याबोळ झाला इथे आणि आता आनंदी परत घरात आली ती आनंदी." असं म्हणत नाही ते विद्याधर म्हणतो आणि म्हणतो, "माझी मान यात अडकायला नको म्हणजे झालं." प्रेक्षकांनो काय वाटतंय? युगंधर सगळं शोधून काढेल का? आणि इथे विद्याधरची मान खरंच अडकेल का या प्रकारात? नेमकं काय वाईट होणार आहे बघूया. तर प्रेक्षकांनो इकडे शिल्पात्या आलेली आहे आणि ती येते तेव्हा इथे ना युगंधरच्या कुर्त्यावर थुंकी म्हणजे उलटी होते आनंदीला. तरी शिल्पात्या म्हणत असते, की "तू ड्रेस बदलून ये जा, कपडे बदलून ये जा." तर युगंधर काय म्हणतो बघा, की "मला या कुर्त्यापेक्षा आनंदीच्या जीवाला झालेला त्रास जास्त महत्त्वाचा आहे. ज्यांनी कोणी आनंदीची ही अवस्था केली ना, त्यांना म्हणजे युगंधरचा दुसरा चेहरा अजून माहिती नाही." आणि हे सगळं बोलणं युगंधरचं विद्याधर बाजूनं म्हणजे लांबनं ऐकतोय. प्रेक्षकांनो विद्याधरचा आणि शलाकाचा या पाठीमागचा खरा हेतू युगंधरच्या लक्षात येणार का? आणि आता इथून पुढे आनंदीचं काय होणार? ती कुठे जाणार? ते बघत राहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका.